मित्रांनो, मी कोकणी निश माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। हा इकडे समुद्रावर चाललो आहे थोडासा राऊंड मारायला। येतो मी असं रोज मला इथूनच व्हिडिओ चालू करतो, रोज इथूनच व्हिडिओ चालू करेन कारण की मला इथे व्हिडिओ पण एडिट करायला भेटते। आणि आता चाललो आहे घरी आणि मी तुम्हाला काल बोललो होतो मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवणार आहे, तो आता मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात, 2 मिनिटातच जाऊन दाखवतो। चला आपण जाऊया त्या साईडला। हा व्ह्यू बघा मित्रांनो, हा बघा, हा बघा किती मस्त वाटतं एकदम। असा समुद्र आहे। हे बघा मित्रांनो, या पायऱ्या आपण जाऊया वरती, मग दाखवतो वरून व्ह्यू कसा दिसतो। शेवाळी झाली भरपूर, सावकाश जायला लागणार आहे। हा बघा, किती सुंदर वाटते। वेळास किनारा, ही दांडावाडी। मस्त वाटते, वरून खरंच खूप छान व्ह्यू येतो। जाऊया आता घरी, थोडं जेवण वगैरे करूया, परत कंटिन्यू करतो व्हिडिओ। मित्रांनो, चाललो आता फिशिंगला। काय करायचं, काय पाऊस पडतोय म्हणून घरात होतो, मग आता फिशिंगला होतोय परत। आहेत आपली मित्रमंडळी, त्यांच्यासोबत बोलू आणि फिशिंग पण करू, मजा येईल जरा तिथे। तुम्हाला मी बोललो होतो की स्मशानाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार, आज काम चालू आहे जोरात, बघूया आपण। हे बघा, पुढे आपण जातोय, मस्त काम चालू आहे आज पटापट। मला वाटतं होईल 1-2 दिवसात पूर्ण। हे काय, भरपूर कामगार आलेत। दाखवतो तुम्हाला, काम चालू आहे जोरात। गाडी पण लागले, जातोय खाली आपल्या स्पॉटवर गरवायला। सवाळी झाले भरपूर दगडांवरती, आलती पोरं बसलेत मला वाटतं। बघा मित्रांनो, किती पोरं आहेत गरवायला, आणि तिकडे पाकतायत सुद्धा सुरेंद्र दादा। एक नंबर मच्छी त्यांना भेटले चांगली। बघा आता पाकतील। हा बघा कसा पाक टाकले मस्तपैकी। तर काय भेटते काय माहिती त्यांना। पाणी पण खूप आहे मित्रांनो तिथे, कमरेभर पाणी आहे। आणि इथे ही पोरं आपली बाटली टाकतात, आज कोणालाच काय नाही। सुयोग आहे, दिन्या आहे, ज्ञानेश्वर, प्रणय, कोणालाच काय नाही आज। पाणी सुद्धा भरलाय नाही अजून।
चला मित्रांनो, झाली मच्छी पण घरवून. आता चाललो आम्ही घरी. आज काय नाही रिपोर्ट, बघू. तर उद्या सकाळीचा प्लॅन चालू आहे, बघू. तर थोड्या वेळ जातो घरी आणि थोड्या वेळ परत व्हिडिओ चालू करतो. काळोख झाला आज भरपूर. रानातून जायचं आहे म्हणजे खूप पाऊस होता मित्रांनो. दुपारपासून काय बाहेर पडायला भेटलंच नाही, म्हणून बोललो जाऊ दे, फिशिंगलाच जातो परत. फिशिंगला तर फिशिंग पण नाही, मासे पण नाही, दिवसच बेकार आहे आजचा. घरीच आहे. घरी जरा आजी विजी सगळे बसलेत, बघूया काहीतरी टाइमपास होतं काय. जाऊया आपण जरा मजा घेऊया. काय कुठे चे श्याम हो हो. ते शिपाटी आजीला सांगा कशी भेटतात. अहो कालव्यातला लागलेले तसे मोठे शिपाटी. सुरपाटे नाही, शिपाटे. कालव एका कालव 4 तुकडे होत आणि पाळीने काढतात. कुऱ्हाडीने ना, अरे कुऱ्हाडी कशात मस्त खायला, तब्येत साफ. खाण्याचा प्रश्न नाही, तर तिथे हे लागतो, बारदान लागतो त्या उचलायला. त्याचा बोट कापून जातो. काय लागतो बारदान? त्याच्याकडून आणायला नाही आणायचं, आपण आणायचं आता बारदान असेल. ते आणून एकदा दाखवा मला, म्हणजे मला कळेल. मी आणून दाखव. आता मला आता तुम्ही सांगताय, मग तुम्हाला तुम्हाला यायला लागलं तिथं सुरूच्या तिथे. अहो ते ह्याच्यात ताराप्यामधून ताराप्या नको का, एकदा मी आडवी पडली कसं हे लाकडं आणायला गेलो ना तुम्ही, तेव्हा त्यांनी चालू केल्यावर मी बॅलेन्स सांभाळायला लागतं. मला काय हे आमची रिफंडसाठी काळजी नाही लाकडं त्याच्यात पैसे भरले ग्रामपंचायतीत, मी ती काळजी होती एवढी लाकडं. तेव्हा लोकांनी मला बरोबर नेलं, त्या तारा हलकायचं मला कळलं नाही. मला असं काय नाही, त्यांनी चालू केल्याबरोबर लगेच मी आडवी लागला मला. आता तारा खलास झाले लोकांना. शरद तसं काय होतो, बांधून बिंदून खेकडी वगैरे काढतो तो. खेकडी काय कोण काय देईल ना विकत म्हणा, ते खाणार. मला कुठे जायच्या गोष्टी करू नका. मी आणि तुम्ही जाऊया आणि पगोरा टाकूया. मी अजिबात तुम्ही ताराप्यावर बसा आजी. तुम्ही ताराप्यावर बसा, मी खेकडी काढू आणि तुमच्याकडे जाऊन मोडायला. मी ताराप्यावर नको रे बाबा, जाळी घेऊ. तिथं 3 दगडी पण आहेत. त्या 3 कसा खातात ठेंगा? 3 दगड्या कुठे? 3 दगड्या तिकडं. 3 दगडी त्या साईडला आहे. हे पण आहे 3 दगडीचे. तिथं पहिले कालव होतात, पहिली कालव व्हायची. आपले ब्री चपाती नाही, चपाती जाईना. चपाती मी चपाती नाही बोलली, चपाटे बोलली. चिपाटे बोलतो. आतमध्ये जाडा काळू असतो. तो फोडून काढायला लागतं का अलगत येतो? बंधारा बोलली, बंधारा फोडून बंधारा माहित आहे हे ना, दगड लावून उभं राहिलं इथे, तो बंधारा. त्याच्या खाली दगडी आहेत, त्याला आहेत चिपाटे.
असे पण असतात कोण जाणार फडफडायला ते पाड्या करायला. आता गाळ काढणार आहेत ते आपल्याला भेटतील नाही दगडी जातील तिकडे तिथे सुरूच्या त्या किती साईडला जण जातील सपाट काय शिपाड्या काढायला. तिपाटी ठोकायचा मला बाहेर येतो. मला बाबा हे काय मला नाही समजत. मला अरे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल कसा असतो. पुन्हा पुन्हा मागाल माहिती आहे. मटण एका बाजूला आणि ते तिपाट एका बाजूला ठेवा. एक नंबर. ते कालवर तेच नाही मोठे. हा मग ते काय ते आजोबा कसे बोलतात ते कसे दिसतात कालवर कोण नाजियाला? येड्यासारखं काय खोकल्यासारखं हे असं सांगून तो काय नाज्या काय बोलते माहिती काय हे तुम्ही घाण बोलतो ना मला काळू खायला गेलं तुम्हाला आठवण येते तुम्ही मग टाकता मी काळू तब्येत फुलन काय कॉमेडी आहे मित्रांनो बघा. आणि पाठीमागं कोण आहे आमच्या भागात. तब्येत बरी नसेल. मग अगदी काय झाला जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आपटले यांना जिल्ह्यामध्ये. इथे बातीत खेळायची सवय आहे तिथे मॅटवर त्यांना नाही जमणार मित्रांनो. त्यांना भरपूर प्रॅक्टिस करायला लागणार आहे यासाठी. हा कबड्डी कोण आहे पाठी अजून आई सुद्धा आहे काहीतरी बनवते स्पेशल. नाही ना ही नको साधी सुधी करते काहीतरी. हिला सांग रेसिपी करायला. भक्ती काय बनवशील काय बनवशील काय डाळ खिचडी काय ती रोजच नको रे बाबा. नाही खरंच ही कवडी हा यांची जुगलबंदी होते. यांची दोघांची जुगलबंदी असते. भक्ती पण चांगली रेसिपी करते बघूया तिच्या ती आता कधी आपल्याला सांगते तशी बनवूया तिच्यासोबत पण जाऊन. एकदम मस्त. पप्पा काय बोलतात? आमदार खासदार हो एवढे एवढे पोरं ती मालदार चोपदार. त्या व्हिडिओ भरपूर येणार आहेत रथाच्या शिमग्याच्या दसराच्या. मित्रांनो परवा एक घटस्थापना तेव्हा आपल्याला व्हिडिओ करायचे बालगुड्यांची इथं जाऊन गंधर्व देवीची स्थापना करणार आहे ना. हा तेव्हा व्हिडिओ करायचे जाऊन तिथे बघूया गंधर्व कशी पूजा वगैरे करते देवीची. आणि मामाची येते बोलण्याची स्ट्रीक पाहिजे माणसाला. आपलं बघितलं आजीची आणि पप्पांची जुगलबंदी ही रोज मजा असते आमच्या घरी यांची दोघांची. अशीच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन. आणि आता मी इथे व्हिडिओ थांबवतोय त्यासाठी बाय बाय. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चलो बाय बाय गुड नाईट.